कांबळे साहेब, त्याचप्रमाणे या तक्षशिला विहाराचे विश्वस्त आयुष्मान शांतारामजी क्षीरसागर साहेब, त्याचप्रमाणे कार्याध्यक्षा आयुष्माती रत्नमालाताई कांबळे, त्याचप्रमाणे जयंतीच्या सदस्या सुलभाताई कांबळे, भैयासाहेब भागवत, सुरेखाताई गंगावणे, विजया जाधव, आशालता भागवत, पंचशिला कांबळे, विजया वाघ, लीलावतीताई गायकवाड, आशाताई लाल, देवीताई गायकवाड, दिलीप रणपिसे, उपस्थित सर्व माझे बौद्ध उपासिका या सर्वांना आज या बौद्ध जयंतीच्या निमित्तानं मी मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आजच्या दिवशी म्हणजे वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी राजपुत्र सिद्धार्थांचा जन्म झाला आणि या जन्माच्या निमित्तानं आज आपण जगाला त्यांनी शांतता, करुणा आणि अहिंसेचा मार्ग दिला असे तथागत गौतम बुद्ध त्यांची जयंती आणि त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं आज आपण कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल पंचशिला बुद्ध विहार आणि पंचशील मंडळ आणि विशेष करून आमच्या माता भगिनी यांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. आज आपण पाहिलं भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, या सर्व महामानवांना अभिवादन करून त्यांच्या या राज्यघटनेने जे काही आपल्याला अधिकार दिले त्या अधिकाराच्याच जोरावर आज आपण हे सगळे कार्यक्रम ही एकदम संयुक्तपणे आणि कुठली भीती न बाळगता आपण करू शकतो. हे आपल्या सर्वांना एक बाबासाहेबांची देण आहे आणि ही देण आपण यापुढे अशीच टिकून ठेवायची आहे. आज जर आपण पाहिलं गौतम बुद्धांनी ज्या ज्या मार्गावर गेले होते, जिथे जिथे त्यांचा पदस्पर्श झाला अशा ठिकाणी माननीय आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी बौद्ध मार्गिका हे तिथे केलेली आहे. मग सारखा सांस्कृतिक वारसा असलेला आपलं हे स्थळ तिथे रेल्वेने असेल, विमान सेवेने असेल, अशा वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला तिथे मार्ग करून दिलाय. त्याची चांगली रचना केली आहे, त्याची सुधारणा केली आहे आणि आपण पाहिलं नालंदासारखं आपलं हे कृषी विद्यापीठ होतं. आज सांस्कृतिक विद्यापीठ असेल, विश्व विद्यापीठ असेल, शैक्षणिक विद्यापीठ असेल, याची पुनर्रचना आणि त्याचंही काम करण्याचं काम हे माननीय मोदीजी आणि या सरकारने केलेलं आहे. आपण सर्वांनी इतर सर्व बुद्ध उपासकांना किंवा भारतीय जनतेला सर्वांना मी सांगेल की जिथे जिथे गौतम बुद्धांचा पदस्पर्श झालाय अशा मार्गिकेवर आपण सर्वांनी जाऊन यायलाच पाहिजे आणि त्यांनी दिलेले जे आचार विचार, त्यांनी दिलेला शांततेचा मार्ग, अहिंसेचा मार्ग आणि करुणेचा मार्ग हा आपण सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे. कारण त्यांनी जगाला हा मार्ग दाखवलेला आहे. अशा या महान व्यक्तीचा, गौतम बुद्धांचा आज जयंतीच्या निमित्तानं आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. आपल्या सर्वांना पुनश्च एकदा मी माझ्या वतीनं सर्व चिंचवडकरांच्या वतीनं, चिंचवडकरांच्या वतीनं मी मनापासून खूप शुभेच्छा व्यक्त करतो. मंडळाचं आणि विहाराचं काम हे वाचण्याजोगी आहे. कारण आपण पाहिलं की कार्यक्रमाची रेलचेल आहे, म्हणजे मिरवणूक आहे, ध्वजारोहण झालंय, त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्रा आहे आणि आपण जे इथे मुलांना शिकवण देतो ती शिकवण अशीच या पुढील काळात आपण टिकून ठेवावी. आज आपण जर पाहिलं भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एवढी मोठी देण आहे की कालचा जो आपला हल्ला झाला त्याच्यामध्ये ही आपली इंडियन शेपर आहे, तिने सांगितलं की आमचा देश आणि आम्ही सगळे सैन्यदल हे राज्यघटनेवर चालतं. म्हणजे किती मोठी देण ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे आणि आपण सर्वांनी ती यापुढे अशीच तेवत ठेवायची आहे, टिकवत ठेवायची आहे आणि भारत हा सार्वभौमत्व आणि एकात्मता ही आपल्याला जगाला दाखवून द्यायची वेळ आज आलेली आहे. म्हणून या बौद्ध जयंतीच्या निमित्तानं सर्व जनतेला आवाहन करतो की आपण सर्वांनी एकत्रित राहून एकात्मता
जगाला दाखवून द्यावं असेच या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी विहार आणि पंचशील मंडळाचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.